तर विद्यार्थी मित्रांनो, गणितीय ही जी काही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये अं, पुस्तकाची वाचलेली पाने, शिल्लक पाने ह्याच्यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. अं, तर ही मला थोडं मी इथं उदाहरण सोडवलेलेच आहेत. मी जास्त वेळ न घालवायची, मग मी फक्त जी काही मी शिकवलेले ह्याच्यावर थोडे प्रॅक्टिस म्हणून जी घेतलेली आहेत ते फक्त मी एक आपण रिव्हिजन घेणार आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. जास्त आपल्याला वेळ नाही घालवायचा म्हणून. हा. तर पुस्तकाची वाचलेली पाने आणि शिल्लक पाने हा आपला टॉपिक आहे. आता इथं हा, एका पुस्तकाची 103 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? ठीक आहे. 103 पाने एका पुस्तकाची, 103 पाने वाचली. आता 103, आता 1/3 म्हणजे काय अर्थ घ्यायचा? 3 पैकी एक भाग वाचून झालाय. 3 पैकी एक भाग वाचून झालाय म्हणजे किती भाग उरलेत? 2 भाग उरलेले आहेत. बरोबर आहे. आता काय म्हणलेत? 103 पान वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. आता ही जी काय 2 भाग उरलेले आहेत, हम्म, तर किती पाने शिल्लक राहतात? 100 पाने शिल्लक राहतात. हम्म. आता एकूण 3 भाग आहेत, लक्षात घ्या. एकूण 3 भाग आहेत. छदस्थांचं जे आहे ती घ्यायचं. त्यातला एक भाग वाचून झालेला आहे. तर आता 3 भाग म्हणजे एकूण किती पाने? तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले x बरोबर 100 गुणिले 3. x बरोबर 100 गुणिले 3 छेद 2. 2 न 100ला भाग दिला, 50 त्रिक 150 म्हणजे एकूण पाने किती आहेत? 150 पाने आहेत. ठीक आहे. सेम असंच एक उदाहरण पुढं. एका पुस्तकाचे 3/5 भाग वाचून झाल्यावर, म्हणजे 5 पैकी एकूण भाग 5 आहेत. हा, एकूण भाग 5 आहेत. त्यातले 3 वाचून झाले. अंशस्थाचे वाचून किती झालेत? 3 झालेत. म्हणजे उरले किती? 3 भाग वाचून झाल्यावर उरले किती? 2 भाग उरलेत. आता 2 भाग उरलेत म्हणजे किती पाने शिल्लक शिल्लक राहिलेत पानाच्या स्वरूपामध्ये? 42 पाने. हम्म? एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाल्यावर 42 पाने वाचायची राहिलेली आहेत. म्हणजे 2 भाग म्हणजेच काय? 42 पाने. आणि 5 भाग म्हणजे एकूण 5 भाग म्हणजे एकूण किती पाने? हम्म? आता तिरकस गुणाकार. 2 गुणिले x बरोबर 42 गुणिले 5. x बरोबर 42 गुणिले 5 छेदस्थानी 2. ह्या 2 ने 42ला भाग दिला. 21 गुणिले 5 म्हणजे एकूण पाने किती? 5 आहेत. हम्म? हा. चला आता अजून एक. एका पुस्तकाचा 3/5 म्हणजे भाग किती उरले? 3/5 म्हणजे 5 पैकी 3 पाने वाचून झाले, 3 भाग वाचून झाले. उरले किती? 2 भाग. हम्म? आता इथं पाने बघा. एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली. म्हणजे ह्याची बेरीज करायची बर का. 250 आणि 50ची बेरीज करायची. किती होती बेरीज? 250 आणि 50, 300 पाने. हम्म? आणि 5 भाग म्हणजे x. बरोबर आहे. म्हणजे आता 2 गुणिले x बरोबर 300 गुणिले 5. x बरोबर 300 गुणिले 5
2 छेदस्थानी 2 ने 300 ला भाग दिला 150 गुणिले 5 x बरोबर 750. ओके. बघा एका पुस्तकाचा 203 भाग 10 पाने वाचून झाल्यावर 90 पाने शिल्लक राहिली. म्हणजे पुन्हा एकदा 10 आणि 90 ची बेरीज करायची. 10 आणि 90 ची बेरीज किती? 100. आता 3 भागापैकी 2 भाग वाचून झालेत म्हणजे एक भाग उरला आणि एक भाग म्हणजे किती आहे? 100. म्हणजे 3 भाग म्हणजे किती पाने? तर 1 गुणिले x बरोबर 100 गुणिले 3. तर x बरोबर 100 ला 3 गुणले 300 म्हणजे एकूण पुस्तके पाने किती आहेत? 300 पाने आहेत. ओके. समजाय का? थोडं फास्ट घ्यायला लागलोय. तुम्हाला हे अभ्यास करायचा असेल त्यामुळं जास्त जाणीवपूर्वक मी मोडलं नाही हे तुम्हाला वाचता यावं म्हणून. हं? समजत आहे का? ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत बरं का. स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास ह्याच्यावर आलेले आहेत. हं? ओके. एका पुस्तकाचा 5/8 भाग व 20 पाने व 220 पाने शिल्लक राहिल्यास म्हणजे 20 आणि 220 ची बेरीज किती आहे? 240. ओके. मग आता 8 पैकी 5 पाने वाचून झालीत. भाग वाचून झालेत म्हणजे 3 भाग उरलेत. 240 आणि 8 भाग एकूण आहेत. 8 भाग म्हणजे एकूण आहेत. एक्स 3 गुणिले एक्स बरोबर 240 गुणिले 8. एक्स बरोबर 240 गुणिले 8. 3 ने भाग दिला. 3 240 ला भाग दिल्यावर 80 गुणिले 8. 80 गुणिले 8 म्हणजे काय? 640 पाने. हं? कोणतं? समजा ही रिपीट करू का? ठीक आहे. एकूण 3 पाने आहेत. 3 पैकी 2 पाने वाचून झालीत. 2 पाने. 3 पैकी 2 वाचून झालीत म्हणजे एक भाग उरलाय. हं? आणि उरलेली पाने किती आहेत? 10 अधिक 90 100. 100 पाने. तर 3 भाग म्हणजे एकूण भाग आहे. हं? तिरकस गुणाकार. 1 गुणिले x बरोबर 100 गुणिले 3. x बरोबर 100 गुणिले 3 300. जे उरलेले भाग आहेत बघा 3 भाग आहेत त्यातले 2 भाग वाचून झालेत वाचून. हं? वाटलं तर आपण एक सोडवू आपण आणि हा टॉपिक थांबवू आपण. आता एका पुस्तकाची 5/8 पाने वाचून झालीत. वाचून झालीत. हा. तर आता 8 एकूण भाग आहेत. एकूण भाग किती आहेत? 8 आहेत. तर वाचून किती झालीत? 5 झालीत. मग उरलेले किती आहेत? उरलेली उरलेले किती आहेत? 3 आहेत. 3 भागे उरले आहेत. 3 भाग. आता 3 भाग म्हणजे ह्याची बेरीज करायची. उरलेले किती आहेत? भाग पाने वाचून 32 पाने अजून वाचायचे नंतर 58 पानं वाचायची. 32 अधिक 58 90. किती पाने आहेत? तर आता 8 भाग म्हणजे किती? एकूण. एकूण एक्स तिरकस गुणाकार करू. 3 गुणिले एक्स 3 गुणिले एक्स बरोबर 90 गुणिले 8. 90 गुणिले 8 म्हणजे एक्स बरोबर 90 गुणिले 8 छेदस्थानी हे गुणिले 3 इथं छेदस्थानी घ्यायचे. 3 1 3
तीन त्रिक 9 आणि शून्य. हे शून्य जशाला तसं. 8 त्रिक 24. म्हणजे एकूण पाने किती आहेत? 240. समजलं का एवढं? ठीक आहे. हा टॉपिक एवढा फास्ट शिकवला तर मला वाटतं समजलं असावं सगळ्यांनाच. हम्म. हे आहे प्रश्न, पण जाऊ दे, हे नको वाचायचं, राहू दे आता. हम्म. आता आपण एक काम करू. हम्म. हे परीक्षेला आलेलंच उदाहरण घेऊ आपण. हे 2-3 परीक्षेला आलेली जी उदाहरणं आहेत तीच घेतो आहे मी. 132 परीघ आहे. परीघ 132 आहे. परिघाचं सूत्र तुम्हाला माहित आहे, 2πr बरोबर 132. 2 पायची किंमत 22 आणि 7 गुणिले आर बरोबर 132. तर आर बरोबर 132 गुणिले छेदस्थानचे 7 मी काय करायचो, वर घेऊन जातोय 7. आणि जे अवशेष स्थानी 2 आणि 22 आहेत ते छेदस्थानी घेतो मी. हम्म. 22 आणि 132. 22 सक चले 1 12 आणि 1 13. म्हणजे 22 एक 22, 22 सक 32 अशी. बे एक बे, बे त्रिक 6. म्हणजे आर ची किंमत किती आली? 21 सेमी आली. आता बघा प्रश्न काय आहे, पुन्हा एकदा बघा आता. 132 परिघ असणाऱ्या वर्तुळावर कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडलेल्या चौरस आकृती बाजूची बाजू किती सेमीची आहे? म्हणजे इकडे बघा. हा परिघ आहे. परिघ आपल्याला 132 सेमी दिला होता. आता ते चारही बिंदूवर काय करायचं आपल्याला? चौरस काढायचा आहे. चौरस. हा. समजा ABCD आहे. तर या चौरसाची, या वर्तुळाची त्रिज्या आली. किती आली? आर बरोबर 21 सेमी आली. बरोबर आहे. आता ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. त्रिज्या किती आहे? 21 आहे. हम्म. आपण जर पूर्ण पुढं बी वाढवलं, मग OC सुद्धा काय? त्रिज्याच आहे. OA 21 सेमी आहे. हा. नंतर OC सुद्धा त्रिज्याच आहे. आता ए लक्ष व्हा. आता ह्या जो चौरस आहे ABCD, त्यात AC काय आहे? कर्ण आहे. पूर्ण AC काय आहे? कर्ण आहे. आणि कर्ण किती आहे? 42 सेमी. कर्ण किती आहे? 42 सेमी. बरोबर आहे का नाही? एसी हा व्यास आहे, परंतु ह्या चौरसामध्ये काय आहे? कर्ण आहे. येते का लक्षात? मग आता ह्या चौरसाची बाजू काढायची मला. चौरसाची बाजू बरोबर सूत्र काय आहे? व्यास छेद वर्गमुळात 2. सॉरी, कर्ण.
सॉरी, कर्ण हा, व्यास नाही. कर्ण. आता कर्ण चौरसाची बाजूवर 42 छेद वर्गमुळात 2 येतं. पण आता ही वर्गमुळात 2च ठेवायचे नाहीत. हिचं काय करायचं? छेदाचं परिमेयीकरण करायचं. 42 छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 छेदस्थानी वर्गमुळात 2. आता 42 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ला गुणलं वर्गमुळात 4 बरोबर. 42 वर्गमुळात 2 छेद 4चं वर्गमूळ 2 आहे. 2 न भाग द्यायचा. बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे. म्हणजे 21 वर्गमुळात 2 सेमी वर्तुळाची बाजू आलेली आहे. बरोबर आहे. वर्तुळाची बाजू 21 वर्गमुळात 2 आहे. हम्म? पुन्हा एकदा हे परीक्षेत आलं होतं. अशा पद्धतीचं ज्याच्यात कॉम्बो आहे, चौरस बी आहे, वर्तुळ बी आहे, असे प्रश्न येतात, लक्षात घ्या. हा. परिघ आला होता, परिघावरून आपण त्रिज्या काढली 21 सेमी. मग त्रिज्या जी आहे ओ ए ही त्रिज्या आहे. मग ओ सी सुद्धा त्रिज्या आहे. मग ए सी किती झाली? 42 सेमी. मग चौरसाची बाजू बरोबर सूत्र काय आहे? कर्ण छेद वर्गमुळात 2. मग कर्ण 42 छेदस्थानी वर्गमुळात 2. आपण छेदस्थानी वर्गमुळात 2 असेल तर ही अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 2 अपरिमेय संख्या आहे. ती काय केली? छेदस्थानी वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ला गुणलं. 42 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 4. 4चं वर्गमुळ 2. 2 न 42 ला भाग दिला. 21 वर्गमुळात 2. ठीक आहे. हा. ओके. हा. एका वर्तुळाकृती बागेच्या भोवती मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ 3850 चौमीटर आहे. जर मैदानाची चारही बिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी काढा. ठीक आहे. मैदानाची रुंदी काढा म्हणता येते. हे वर्तुळ. हं? आणि हा आयत आहे. ठीक आहे. हा. एका वर्तुळाकृती बागेच्या बाग कशी आहे? वर्तुळाकृती. बाग कशी आहे? वर्तुळाकृती. वर्तुळ आकृती. बर. आयताकृती मैदानाची लांबी 56 आहे. मैदानाची लांबी 56 आहे. संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ, पूर्ण बागेचे क्षेत्रफळ दिलंय. बागेचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. हा. बाग कशी आहे? वर्तुळाकृती. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलंय. किती दिलंय? 3850 चौमीटर. जर मैदानाची चारही बिंदू, काही मैदानाची चारही बिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी काढा. आता लक्षात घ्या. समजा ए बी सी डी नाव आहे याला. हम्म? आता ह्या बागेचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? का पाय आर वर्ग सूत्र आहे. हम्म? मग आता आपण काय काढू? हे इथं ओ ए ही त्रिज्या आहे आणि ओ सी सुद्धा
त्रिज्या आहे. आपण त्रिज्या काढू. ही त्रिज्या आर आणि आर. आर वर्ग बरोबर इथं पायची किंमत किती आहे? 22/10 3850. आर वर्ग बरोबर 3850 गुणिले 7/22. आता 11 भाग देतो. 11 एक 11, 11 दोन्ही 22. 11 त्रिक 33, 5 उरले. 11 पाची 55 आणि 0. आता 2 न भाग जातो. बे एक बे, बे एक बे, एक उरला 15 झाले. बेसत्ती 14 आणि 0. आर वर्ग बरोबर 0. तर 350 ला आपण किती ना 2 न भाग दिला. बे एक बे, एक उरला 15 झाले. बेसत्ती 14, एक उरला 75. इथं चुकलेलं आहे. किती आहे? 5. आता 175, 175 गुणिले 7. आर वर्ग बरोबर 7 5 35, हातचेले 3, 7 7 49, 49 आणि 3 52, चले 5, 7 1 7, 7 आणि 5, 7 आणि 5 12. किती आलं रे? आता हा वर्गमूळ घेऊ आपण. हं? आर बरोबर कितीचा वर्ग आहे? 1225. 35चा वर्ग आहे का रे? 25 3 चौक 12. बरोबर 35चा वर्ग आहे हा. आर बरोबर 35. इथं बघा, आता पुन्हा एकदा आकृतीत जाऊ आपण. त्रिज्या किती आली? 35. म्हणजे ओसी सुद्धा 35. म्हणजे एसी किती आलंय? मम्मी कुठं आहे? हा, एसी बरोबर आलंय 35 अधिक 35. मम्मी कुठं आहे? एसी बरोबर 70 आलंय. बघा, आता एसी पूर्ण 70 आले. आता आपल्या रुंदी काढायची. किती काय काढायची? रुंदी. आता हा आयत आहे. एबीसी, त्रिकोण एबीसी आयत आहे. मग पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. पायथागोरस प्रमेय काय होईल? सूत्र कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण काय? इथं 70 आहे. एसी. पाया 56 आहे. 56चा वर्ग अधिक उंची म्हणजे एबी. हा, रुंदी आहे, लक्षात घ्या. आपल्याला इथं एबी आणि डीसी काढायचे, म्हणजे ह्या रुंदी आहेत. लांबी 56 आहे. हम्म आता इथं 7चा वर्ग 49 आणि 2 0. आता 56चा वर्ग काय आहे? 56 गुणिले 56. साई साई 56, चले 3 साई 35, 30 आणि 3 33. 5 सक्क 30, चले 3, 5 5 25, 25 आणि 3 28. 6 3 किती आलं ह्याच? 3136 अधिक उंची वर्ग. हम्म उंची वर्ग. आपला वर्ग बरोबर आलाय ना? 56चा वर्ग बरोबर बरोबर 3136.
आता ह्याचं काय करायचं, पक्षांतर करायचं. 4900 मायनस बरोबर उंची वर्ग. आता 4900 वजा 3000, 4 एक उरला 6, 1 9 मधून 2 गेले 7 आणि 1. किती आलं, 1764 बरोबर उंची वर्ग. आता वर्गमूळ घेतला. वर्गमूळ घेतले की काय होतं रे, कशाचा वर्ग आहे हा? 1300 कशाचा वर्ग आहे? एक हजार 764 42चा वर्ग. 42चा वर्ग आहे. 42 बरोबर उंची. बघा इथं उंची म्हणजे काय आहे, बघा या त्रिकोणामध्ये उंची म्हणजे हा काही 42 आहे. रुंदी आली 42, बरोबर आहे. आता आपल्याला मैदानाची रुंदी विचारली होती. रुंदी ए बी आणि BDC 42 आलेली आहे. ओके, समजलं का? बघा हे याच्यात आयत सुद्धा आहे आणि वर्तुळ बी आहे. दोन्ही गोष्टींचा कॉम्बो आहे, एकत्र दोन्ही कन्सेप्ट संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. समजलं का रे? हे सोपं आहे तसं उदाहरण. तरी घ्यायचं का? ठीक आहे, घेऊ आपण. हा, कारण की त्याच्या खालचं बी एक उदाहरण घेऊ आपण. एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलंय. किती दिलंय? 2464. क्षेत्रफळ काय, सूत्र काय? पाय आर वर्ग बरोबर 2464. आर वर्ग बरोबर 2464 छेद पाय. 2464 पाय म्हणजे काय रे? 22 आणि 7. तर ही आपण काय करू, इथंच आपण किंमत ठेवू अगोदर. वेट इथं पायची किंमत किती आहे? 22 आणि 7. 2464. आर वर्ग बरोबर 2464 गुणिले, इथं व्यस्त करायचं 7/22. 11 11 एक 11, 11 दोन्ही 22. 11 एक 11 दोन्ही 22. 24 मधून 22 गेले, राहिले 2. अजून एकदा 11 दोन्ही 22. 26 मधून 22 गेले, राहिले 4. 11 चोक 44. अजून 2 ने भाग द्या. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4. आर वर्ग बरोबर 112 गुणिले 7. 7 दोन्ही 14, चाले 1. आर वर्ग बरोबर 784. आता कशाचं वर्गमूळ आहे? कशाचंच नाही ना रे. 28 आहे का? बर, ठीक आहे. आर बरोबर 28 सेमी. हम्म व्यास विचारला तर व्यास किती असतो? ह्याच्या दुप्पट असतो. 56. 28 दुप्पट 28 गुणिले 2 बरोबर 56 सेमी. समजा आपल्या परीघ विचारला, हा काही बी विचारतात, काही बी. परीघ बरोबर
2 पाय आर. तर 2 गुणिले पायची किंमत 22 आणि 7 गुणिले आर. आर म्हणजे किती आहे? 28. 7 एक 7, 7 चोक 28. 22 दोन्ही 44 गुणिले 4, 4 चोक 16. चला 1, 4 चोक 16 आणि 1, 176 सेमी. ओके, समजलं का रे एवढं? अजून की एक शेवटचं उदाहरण घेऊ. आता ही सर्कल मधलं नाहीये, पण एक सहज मला परीक्षेतला आहे म्हणून मला सोडू वाटलं. एवढा प्रश्न घेऊन आपण आज थांबूयात. विशिष्ट रकमेच्या 700 पट रक्कम वेदला. वेदचं किती आहे? वेद आहे 718 पट. नंतर 205 कोण आहे? आलोक आहे. 205 पट आलोक आहे. नंतर कोण आहे? 308 पट सानियाला. सानिया 308 गुणिले एक्स. आणि 6 हे कोण आहे? विना. विना आहे. 611 पट कशाची? एकशे. आता प्रश्न बघा डबल एकदा. विशिष्ट रकमेच्या म्हणजे एक विशिष्ट रक्कम आहे, समजा किती आहे? 1000 आहे. 1000ची किती रक्कम? 718 पट कुणाला दिली? वेदला दिली. हा, नंतर किंवा आलोकला किती दिली आहे? 205 पट ह्याला आलोकला दिली. प्रत्येकाची पट दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी सर्वात जास्त रक्कम कुणाला मिळेल? तर सिंपल आहे. आता ह्या 18 न 7 ला भाग द्यायचा, 2 न 5 ला 2 ला 5 ने भाग द्यायचा, 3 ला 8 न. किती भागाकार येतो बघू आपण. पहिल्यांदा आपण काय करू? उलट करू आपण. ठीक आहे. 11 न 6 ला भाग देतो. भाग जातो का? नाही. मग 0.0 आलं. 11 पाची 55. 5 उरले, 0 झाले. किती भाग जातो? 11 पाची 11 चोक 44. 11 चोक 44. 0.54. बरोबर आहे. आता पुढचं हे झालं, ह्याच झालं. आता 8 न 3 ला भाग द्यायचा आहे. 8 ने 3 ला भाग द्यायचा आहे. ह्याला भाग देण्यापेक्षा मी डायरेक्ट उत्तर लिहितो आता. 3/8. किती येते याचं उत्तर? 0.375. ओके. आता हे जर पुढचं 2 ला 5 न भाग दिला, 2 ला 5 ने भाग दिला, किती येते? इथे 0.4. आणि इथं 7/7/18. 0.388. ठीक आहे. आता ह्यातली सर्वात मोठी कोणती आहे? सर्वात कमी अगोदर घेऊ. सर्वात कमी. सर्वात कमी. सर्वात कमी रक्कम कोणती ह्याच्यातली? 0.37 म्हणजे सानिया आहे. सानिया किती आहे? 0.375. सर्वात जास्त कोणती आहे रे?
सर्वात जास्त नका ही 0.54 म्हणजे सर्वात जास्त रक्कम कुणाकडे आहे? विनाकडे. म्हणजे सानिया आणि विना नका हे उत्तर आहे. ओके. रक्कम कुणाला जास्त दिली ही पटीमध्ये दिलेलं आहे. एवढी पट तेवढी पट. आपण पट काढली. सर्वात कमी कुणाची वाटली? 0.37. सर्वात जास्त कोणची वाटली? विनाची. ओके. तर समजले हे उदाहरण. तर आजच्या पुरतं आपण बस करू. आजच्या पुरतं म्हणजे आजचा आपला क्लास शेवटचा क्लास आहे. मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी हा प्रयत्न समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी उद्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं, अशी यशस्वी होताल अशी माझी अपेक्षा आहे. हम्म चालेल. बेस्ट ऑफ लक. सगळ्यांनी मेहनत केलेली धन्यवाद. असेलच. लक थँक्यू सर, थँक्यू. लक. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. सर. येस सर, येस सर. थँक्यू. सर्वांनी मेहनत केली आहे असेल. चालेल. थँक्यू सर. ओके ओके. खूप थँक्यू. चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालंय सर. येस सर. थँक्यू. ओके. येस थँक्यू सर. येस. थँक्यू. राम सर आहेत का? नाही येत. खूप छान शिकवलं सर 2 महिने तुम्ही. येस येस. थँक्यू. ओके.